आज मी बनवत आहे बासुंदी, तेही एकदम झटपट आणि कमी वेळात, दूध न आटवता। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नॉर्मली आपण बासुंदी बनवायचं म्हटलं तर दूध आटवायला आपल्याला कमीत कमी अर्धा तास तर लागतो, तर मी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। मला अर्जंट बनवायचं होतं म्हणून मी असे बनवलेले आहे। मी इथे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले आहे, त्याचबरोबर मिल्क मिक्सचं खोवा घेतलेले आहे। मी येथे आणलेला आहे, याला 2 मिनिटासाठी खमंग भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे। त्याचबरोबर मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील घालत आहे, म्हणजे यामध्येच तेही देखील भाजून होतील। याला अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे। मी इथे थोडेसे काजूचे आणि बदामाचे तुकडे यामध्ये घालत आहे। आता याला मिक्स करून छानपैकी भाजून घ्यायचं आहे, खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता आता हे छानपैकी भाजून झालेलं आहे। जे आपण दूध गरम करायला ठेवलं होतं तेही छानपैकी उकळी आलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे। आता हे जे उकळी आलेलं दूध आहे ते आपल्याला खोव्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे। आता यामध्ये घालून याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। याला 3 ते 4 मिनिट लागतील याला मिक्स करून घ्यायला। एकदम मस्त आणि टेस्टी बासुंदी बनून रेडी होते आणि कमीत ते कमी वेळात देखील। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता। आता हे मिक्स करून झालेलं आहे, मस्त दाणेदार आणि झटपट बनून रेडी होते। आता याला 5 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथे थोड्या वेगळ्या पद्धतीने कलर छान यावं म्हणून अशा पद्धतीने बनवत आहे। मी येथे अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे, आता त्याला मेल्ट करून घेणार आहे। त्याला छानपैकी चाचणीसारखं बनवून घ्यायचं आहे। साखर मेल्ट झाली की गॅसची फ्लेम बंद करायची। आता बघू शकता इथे छानपैकी मेल्ट झालेलं आहे साखर। आता याला दुधात आणि खव्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे। एकदम मस्त आणि छान कलर येतो असे केल्याने, तुम्ही देखील करून पहा। आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता हे जे चाचणी बनवून घेतली होती ती मी यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे। असे केल्याने बासुंदीला एक नंबर, आपण जसं बाहेर विकत आणतो तसा कलर येतो आणि खायला देखील एकदम मस्त लागते। आता हे मिक्स करून झालेलं आहे। असंच आपल्याला आणखीन 5 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता जास्ती घट्ट केला तर नंतरनं पूर्णच घट्ट होऊन राहील, त्यामुळे 5 मिनिटासाठी शिजून आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे। मी इथे थोडीशी इलायची पूड घालत आहे, याला देखील मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे एकदम टेस्टी बासुंदी बनून रेडी होते। तुम्ही कशा प्रकारे बनवता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। बघू शकता मस्त बनून रेडी आहे बासुंदी। थोडंसं पातळ राहीपर्यंतच आपल्याला साईडला काढून घेतलं पाहिजे, नाहीतर जास्ती घट झालं तर नंतर पूर्ण घट होऊन राहील, बासुंदीसारखं दिसणार नाही ते। त्यासाठी मी इथे थोडं पातळ राहीपर्यंत साईडला काढून ठेवले होते। येथे आपली बासुंदी रेडी आहे।